अगेन्स्ट श्रीलंका आठवते. लसित मलिंगा, नुवान कुलुसेकरा अंतिम 4 ओव्हर 22 वाईड यॉर्कर. विराट कोहली वेल सेड, युवराज सिंग खेळत होता तरी सुद्धा अंतिम 4 ओव्हरमध्ये फक्त 20 धावा आल्या डेथ ओव्हरमध्ये फायनल मॅचमध्ये. आणि खऱ्या अर्थाने त्या मॅचने ना एक गोष्ट T20 क्रिकेटला दाखवली की सटीक यॉर्कर टाकण्याची जर क्षमता तुमच्यामध्ये असेल ना तर समोर कोणताही बॅटर असू द्या तर त्यामध्ये काहीच पर्याय शोधू शकत नाहीये. कारण वाईड यॉर्कर जेव्हा गतीने टाकला जातो ना तेव्हा एक बॅटरकडे कोणताही पर्याय नसतो. स्पेशली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर पर्याय नाहीच. लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय मोस्ट ऑफ एव्ही डिव्हिलियर्सना मोस्ट ऑफ टाइम्स मी पाहिले की वाईड यॉर्करवरती स्लाइस स्ट्रोक शॉर्ट थर्डचा वरनं फटका. बट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो फटका एक्झिक्यूट करणं फार अवघड आहे. आता अगदी टोजवरती येऊन खेळलं बॉल हवेमध्ये पॉइंटला फिल्डर डाऊन दी बॉल कॅच पकडली जाईल. पगले 2 चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या बॉलवरती हा पहिला झटका. थँक्यू. निवृत्ती आता बॅटिंग करण्याकरिता येतात. धक्का पगला लागला आणि एकही धाव स्कोर कार्डवरती नाही आहे आणि हा पहिला झटका बॅटर हर्षदला ऑफ द मार्क देखील होता आलं नाही. न्यू बॅटर निवृत्ती क्रमांक 3 वरती. विकेट मिळाली. निवृत्ती आता स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. नेक्स्ट बॉल येत्या क्षणी पूलचा फटका आला आणि लाजवाब आला. पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. पहिला तडाखा या इनिंग मधला षटकार. थँक्यू डीज. येत्या क्षणी पहिलाच बॉल चपराक लगावला निवृत्तीने. सिक्सरने ऑफ द मार्क झालाय तो. काय जबरदस्त संपर्क आला होता. अगदी बॉल फ्लॅट गेला डीप स्क्वेअर लेगचा वरनं. सध्या सगळीला कडा संघर्ष आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स करतात. ऑफिशियल अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात. चंदन देवळीकर आणि चैतन्य देखील ॲज अ ऑफिशियल अंपायर. सिक्सर आला निवृत्तीचा बॅटमधनं. आणखीन एक उडवला. कनेक्शन यावेळेस तितकासा चांगला नाहीये. लॉनला फिल्डर कॅच पकडली जाईल. षटकार आला पण त्यात नंतर कमबॅक पुन्हा एकदा बॉलर अमितचा सफलता मिळेल. धक्का आता लागला हा दुसरा. थँक्यूडीज. विकेट आणखीन एक झटका दुसरा लागला अवघ्या 6 धाब्यांवरती. न्यू बॅटर आता क्रमांक 4 वरती येतात. विकास. ज्या विकासने या आधीच्या सामन्यामध्ये एक जबरदस्त खेळी केली होती. 8-28 आय थिंक 8 मध्ये 28 त्याने इंडिव्हिज्युअली बनवला होता. आणि तोच विकास आता बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती. झटके 2 लागले त्या फर्स्ट ओव्हरमध्ये आणि एक चेंडू अजूनही बाकी आहे. अमितचं चांगलं षटक राखलं पहिलं. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. विकाससाठी पहिलाच बॉल यॉर्कर. अपील केली जाते पण अपील कशासाठी होती. अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाचा अखेरता 7वा स्कोर कार्डवरती. धक्के 2 लागले टीम बाफाने आणि रिमेनिंग अजूनही येत्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. पहिलं षटक जर आपण पाहिलं पूर्णपणे फिल्डिंग टीमच्या नावावरती कारण फक्त 6-2 विकेट आले. अजूनही येत्या 3 षटकांचा खेळ बाकी आणि 3 षटकांमध्ये जर या परिस्थितीमधनं एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचायचं तर पार्टनरशिप बनवावी लागेल.
कारण आपण पाहिलं की फर्स्ट इनिंगमध्ये जेव्हा आपण बॅटिंग करत असतो तेव्हा महत्त्वाची गोष्ट राहते की चांगला टोटल बनवण्याकरिता तुमच्या बॅटर्सला जबाबदारी घेऊन क्रीजवरती थांबून बॅटिंग करणं महत्त्वाचं. कारण कधी कधी अति आक्रमकता देखील ना स्वतःलाच मागात पडते आणि या क्षणाला फर्स्ट ओव्हरमध्ये आपण पाहिले की अति आक्रमकतेमुळे 2 विकेट गेले. बघा 4च ओव्हरची मॅच आहे, चान्स घ्यायचाच बट चान्स घेत असताना योग्य त्या शॉटचं निवडही करणं महत्त्वाचं राहतं. फर्स्ट ओव्हरमध्ये 6 2 विकेट. सेकंड ओव्हर बॉलर अतुल तयार होतात. शॉर्ट सिलेक्शन या शब्दाला फार मोठं महत्त्व स्पेशली लिमिटेड एडिशन फॉर्मॅटमध्ये नेहमीच राखलं. पहिलाच बॉल बॅक ऑफ फ्रंट फूट वरनं पुल आणि बॉल चालला लॉंग ऑन सावरनं. पॉवरफुल स्ट्रोक षटकारने सुरुवात या ओव्हरची. अँगुडीज बॅक ऑफ लेंथ इतक्या कमी गतीने टाकणं हे चुकीचं राखलं. आता फुल लेंथ आणखीन एक चाललं हवाई यात्रेसाठी. स्लॉट मध्ये होता आणि पाठवला या प्लॉटचा बाहेर. बॅक टू बॅक बिग वन्स. सिक्सर. अँगुडीज पहिले 2 फटके जर आपण वागले ना, फटके तर चांगलेच होते यात मात्र कोणतीही शंका नाही. बट बॉलिंग ज्या प्रकारे पहिल्या 2 चेंडूवरती झालेली आहे कुठेतरी लाईन आणि लेंथचा विचार करावा लागेल. बॅक ऑफ लेंथ डिलिव्हरी इतक्या कमी गतीने जर तुम्ही टाकाल ना तर तुम्ही बॅटरला हे इन्व्हिटेशन देतात की मोठे फटके खेळा. त्यात नंतर पुढचाच बॉल कुठेतरी लाईन आणि लेंथमध्ये चेंजेस आणायचे होते पण तोही बॉल स्लॉटमध्ये टाकला. तिथेही षटकार येतोय. कारण बघा आपल्या नशिबामध्ये त्याच गोष्टी येतात जो कार्य आपण करत असतो. आपण जे करतो तेच आपल्याला मिळतं आणि या क्षणाला लाईन आणि लेंथमध्ये जर मिस्टेक होतील तर मोठे फटके येतील. आणखीन एक उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 3 in a row. सिक्सर. अँग्युडीज पहिलं षटक शांतता बट त्यानंतर बॅटर सोनूचा बॅटमध्ये 3 षटकार आलेत. क्या बात आहे. मसल पॉवरफुल स्ट्रोक्स येतात. टीम टोटल आता 24. 24 धावा षटकारांनी झालेत कारण 4 षटकार इनिंगमध्ये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आता नॉन स्ट्रायकिंग एंडला विकास देखील तेच सांगतोय की सरळ बॅटने 3 आले आता चौथ्यासाठी स्विच हिट खेळण्याची गरज काय होती. हरकत नाहीये. एखाद्या डॉट बॉलने इतका फरक पडणार नाहीये बिकॉज या ओव्हरमध्ये 3 षटकार जरूर आलेत. नेक्स्ट बॉल. आता फुल टॉस होता. फायनल लेगला बॉल स्टॉप झाला पण अखेरता बॉल कलेक्ट करता करता वेळ झाली फिल्डरला आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. सिंगलचा साह्याने टीम टोटल आता पुढे जाते. 25 ऑन द बोर्ड आणि रिमेनिंग 1 चेंडू बाकी आणि पुन्हा एकदा कमबॅक ओव्हर आता बॅटिंग टीमसाठी कारण या ओव्हरमध्ये 19 धावा आणि 1 चेंडू अजूनही बाकी आहे. विकास आता स्ट्रायकिंग एंडवरती. आता विकाससाठी फुल टॉस होता बट फायदा घेऊ शकले नाहीयेत. लॉंग ऑफचे फिल्डर आता मिड ऑफ पर्यंत येतात तोपर्यंत मिळेल सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 षटकांचा अखेरता शांत सुरुवातीनंतर आता पुन्हा एकदा बॅक ऑन ट्रॅक टीम बाफाने बिकॉज सेकंड ओव्हरमध्ये आला 20. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 26. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम बाफाने आणि रिमेनिंग अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अगदी कालचा पहिल्या दिवसापासून वेदर पूर्णपणे चेंज झाला आहे. मुंबईमध्ये पाऊसही पडला. काल सकाळी जेव्हा उठलो असं वाटलं की रात्री भिवंडीमध्ये झोपलो आणि सकाळी लंडनमध्ये उठलो. क्लायमेट अशा प्रकारे काल होता आणि आताही जर आपण पाहिलं आफ्टरनून सेशन पण आताही पूर्णपणे सावळी पसरलेली आहे. आता सूर्यदेव देखील ढगांसोबत लपंडाव खेळतात अशी परिस्थिती आहे आणि जेव्हा क्लायमेट बदलतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने ना खेळाडूंना जास्त त्रास त्याचा होतो. मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं क्लायमेट जेव्हा बदलत्या क्लायमेटसोबत एक खेळाडू म्हणून खेळ करणं ते तितकंसं अवघड जातं. या क्षणाला जर आपण पाहिलं बॅटिंग चांगली झालेली आहे. फर्स्ट ओव्हर शांतता फक्त 6 बट देन सोनूने सांगितलं रुको जरा सबर करो अभी खेळ बाकी आहे. त्याचा बॅटमधनं 3 षटकार आले. थर्ड ओव्हर आता बॉलर जय.
जैसा पगलास बॉल पॅन वरती फुल टॉस. अतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न नाही केला विकासने. ग्लान्स करत असताना बॉल लॉंग लेगला. 4. पॅन वरती फुल टॉस होता आणि महत्वाची गोष्ट की फायनल एक इनफिल्ड मध्ये असताना पॅन वरती फुल टॉस. मिस्टेक पण हा फटका पहा आणि पाहतच रहा. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मै डिलिव्हर. व्हाट अ शॉट. अनदर बिग वन. सिक्सर. थँक्यू डिझम. 2 चांगले फटके. आणखी एक उडवला समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फ्लॅट. हा बॉल देखील चालला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. आता रन्स बनत नाहीयेत, रन्स वाहतात. कारण मागील ओव्हर मध्ये 3 षटकार. या ओव्हर मध्ये पगले 3 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार. बॅटर विकास ही इज ऑफ नाव. 4. काय बॅटिंग सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये बॅटर झोपेमध्ये होते. त्यानंतर 2 ओव्हर मध्ये आता असं वाटतं की बॉलर झोपेमध्ये आहेत. ज्या प्रकारे खेळ चाललाय. पहिलं षटक फिल्डिंग टीमच्या नावावरती, बट त्यानंतर हा प्रतिहल्ला चढवला बॅटर विकास आणि सोनूने. सोनूचा बॅटमधनं मागील ओव्हरमध्ये 3 षटकार. या ओव्हरमध्ये विकासचा बॅटमधनं 2 चौकार, 1 षटकार. क्या बात आहे. आता स्लो वन, मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये आणि एक्स्ट्रा कव्हरला मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. 3 चांगले फटके. धन बॉलरचा कमबॅक. विकेट मिळेल. धक्का लागला. हा 3रा, बट बाद होण्याआधी जी जबाबदारी होती एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग पाहायला मिळाली विकासच्या माध्यमातून. धक्का लागला. हा 3रा. थँक्यू डीज. विकेट मिळाली. प्रिन्स आला बॅटिंग करण्याकरिता. ज्या प्रिन्सने आज बॉलिंग मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. प्रिन्स आला बॅटिंग करण्याकरिता, बट याच प्रिन्सने याआधी पहिला सामना जेव्हा खेळले होते तेव्हा बॉलिंग मध्ये इम्प्रेस केलं होतं. येता क्षणी स्विच हिट. बॉल हव्यामध्ये आगे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतात, पोहोचलेत आणि अखेर त्या जीवाची आकांक्षा करता बॉल फील्ड केला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स. 2 आणि 2 धावांच्या साह्याने स्कोर कार्ड 42 आणि या ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहे शेवटचा 1. यानंतर होणारा जो सामना आहे श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये ए टीम आणि त्यांचा अगेन्स्ट टीम चेरोबा खार्डी. फार शॉबल झाला, बट बॉलरने ते देखील पाकलं. अगदी बॉल फुल लेंथ टाकला. येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 षटकांचा. एंड ऑफ द 3rd ओव्हर. 42 लॉस ऑफ 3 विकेट्स टीम बाफाने आणि रिमेनिंग अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे. मग रिकव्हरी चांगली केली कारण फर्स्ट ओव्हरमध्ये स्टार्ट स्लो होता, बट देन जे ॲक्सिलरेट केलं, अगदी ॲक्सिलरेटरवरनं पायच काढत नाही आहेत बॅटर. कारण सेकंड ओव्हरमध्ये 20 आला, 3rd ओव्हरमध्ये 16 आला आणि आता अजूनही 1 षटक बाकी आहे. 42 ऑन द बोर्ड आणि अजूनही येत आहे 6 चेंडूंचा खेळ बाकी. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग सेट करा आणि या अंतिम ओव्हरला सुरुवात करा. त्यानंतर पुन्हा एकदा आता पुढील सामन्यामध्ये आपल्याला यजमान संघ इन ॲक्शनमध्ये दिसेल. श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय ए टीम त्यांचा अगेन्स्ट टीम चेरोबा खार्डी ही बॅटल यानंतर आपल्याला पाहायला मिळणार. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की टॉससाठी आताच रिपोर्टिंग करा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत. लास्ट ओव्हर बॉलर सध्याचा घडीला चंदन देवळीकरांचे अंपायर तेच सांगतात की इनिंग तर संपू तर तेव्हा येतो टॉसला. अमोल दरम्यान लास्ट ओव्हरमध्ये अमोल येतो या अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती सोनू, ज्या सोनूचा बॅटमधनं 3 धमाके यादी आपण पाहिलेत ते देखील लगातार से 3 धमाके. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. राऊंड द विकेट आलं आणि लोवर फुल टॉस स्पॅन वरती फ्लिक्सचा फटका. डीप स्क्वेअर लेगला बॉल फील्ड होतोय. दुसऱ्या धावेसाठी सोनू परतलाय आणि दुसरी धाव दरम्यान कंप्लीट नाही होणार आहे, पण स्ट्राईक सोनूकडे असेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर रनआउट झालेत. प्रिन्स
थँक्यू. विकेट मिळाली बट जे हवं होतं बाफाने टीमला तेच मिळालं बिकॉज सोनू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती. या क्षणाला सोनूचं स्ट्रायकिंग एंडवरती राहणं आहे महत्त्वाचं, कारण काय जबरदस्त बॅटिंग त्याने या इनिंगमध्ये केली आहे. आता हे फुल लेंथ होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता, एलिव्हेशन नाही मिळालं, बॉल दरम्यान डीप मिड विकेटला चालला. आता की दुसऱ्या धावेसाठी सोनू परतला रॉंग एंडला, थ्रो रनआउटची शक्यता. आणि आणखीन एक बॅटर आता रवी, रॉयल डकचा शिकार बिकॉज कोणत्याही प्रकारे बॉल फेस न करता रवी बाद झाले. धक्का आता लागला 5 थँक्यू. 2 रनआउटच्या विकेट या ओव्हरमध्ये आलात बिकॉज स्ट्राईक सोनूला हवी होती. आता स्ट्राईक त्याच्याकडे पुन्हा आली आहे. पण या क्षणाला जे विकेट सॅक्रिफाईस केली जातात त्यांचा फायदा व्हायला हवा. आणि आता आला फुल टॉस आणि यासाठी तर 2 विकेट सॅक्रिफाईस झाले. फुल टॉस बॉलवरती फुल टोल, बॅटर सोनूचा बॅटमधनं आणखीन एक धमाका षटकार. थँक्यू. सिक्सर येतोय आणि टीम टोटल आता 50 अप, 50 धावा स्कोर कार्डवरती आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट बॉल, सोनूचा बॅटमधनं 4 षटकार. 5वा येईल का? मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आगे, फिल्डर येत आहेत, कॅच पकडली जाईल आणि इझिली कॅच पकडली. असे वाटले जास्त अवघड त्यांच्यासाठी ते नव्हतंच. कॅच पकडली, जे फिल्डर होते भावेशने कॅच पकडली, सफलता मिळेल. बॅटर आता बाद झाले सोनू आणि या इनिंगमध्ये चेंडू शिल्लक येते. 2 टीम टोटल आहे 50. आता विकास बॅटिंग करण्याकरिता आलेत. विकास भोईर आता बॅटिंग करण्याकरिता आलेत. चला वेळ जास्त चालला बिकॉज आजच्या दिवसामध्ये 1 मॅच एक्स्ट्रा, आय थिंक 1 मॅच एक्स्ट्रा आहे. सो प्लीज घाई करा. आता 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या पहिल्या 17मध्ये. त्यानंतर आपण टॉसही करणार आहोत. नेक्स्ट बॉल, पॅन वरती बॉल, यष्टांचा भेद, क्लीन बोल्ट. आणखीन एक झटका. आता झटका हा 7वा लागला. थँक्यू. या ओव्हरमध्ये 4 विकेट आले. 2 रनआउटच्या स्वरूपामध्ये 2 मिळाले बॉलरला. आता विकेट हॅट्रिक होईल का? बॅक टू बॅक विकेट तर काढले ते या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत विकेट हॅट्रिक एकही नाही आहे, पण आता होईल का? शेवटचा बॉल, हॅट्रिक बॉल होता. बॉलर्सची हॅट्रिक नाही आहे, बट टीम हॅट्रिक इथे कंप्लीट. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. अंतिम ओव्हरमध्ये 3 रनआउटचे विकेट, 2 सफलता बॉलरला आणि एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. रन्स आहेत 50 आणि 51 धावांचं एक चांगलं टोटल सेट केलं टीम बाफाने अगेन्स्ट टीम ब्रह्मावती खार्डी. निशांत पाटील, थँक्यू. थँक्यू डीजे. कॅमेरामॅन
टॉस बॉक्स कव्हर करा, पण टॉस करीत आहोत. थँक्यू. विकी दादांच्या शुभ हस्ते टॉस केलाच होता. कॉइन विषय आय थिंक दोन्ही टीमच्या कॅप्टनला माहिती आहे की एवन जोडी आणि 09 कॉल कोण करतो? टीम खाडीचा कॉल. एवन जोडी असा कॉल केला आणि एवन जोडी झाला. टॉस खाडी टीमने जिंकला. दादांना विनंती असेल आपण साधारण व्हा, थोड्या चर्चा दोन्ही टीमच्या कॅप्टन सोबत आपण करूया. फर्स्ट ऑफ ऑल या सीझनमध्ये आतापर्यंत भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्ही नक्कीच खेळला असाल. परफॉर्मन्स कसा राहिला या सीझनमध्ये आतापर्यंत? परफॉर्मन्स थोडा डाऊनफॉल आहे. या स्पर्धेमध्ये आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच कमबॅक करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. आता टॉस जिंकला, समोर पाय टीम आहे, निर्णय काय असणार आहे आणि त्या निर्णयामागे कारण काय असणार आहे? आम्ही फिल्डिंग करू आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या सीझनमध्ये पाय ए टीम सोबत कधी मॅच झाली आहे का, आणि जर झाली असेल तर रिझल्ट काय होता? मागच्याच टुर्नामेंटला झाली आणि त्यावेळी आम्हाला पराभूत केला. म्हणजे आज रिव्हेंज घेण्याचा प्रयत्न असेल. टीम कॉम्बिनेशन कशा प्रकारे आहे? मागील सामन्यामध्ये जी टीम होती सेम टीम की काही चेंजेस? सेम टीम असेल आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक टीम काढी. पाय टीमचे कॅप्टन आमच्यासोबत चैतन्य. टॉस जर तू जिंकला असता तुझा निर्णय काय होता? बॅटिंगच करणार. बॅटिंग केली असते म्हणजे प्लॅन ऑलरेडी रेडीच आहे. सो 4 ओव्हर माइंडमध्ये कोणता आकडा येतो की जर या टोटलपर्यंत आम्ही पोहोचलो तर तो टोटल आम्ही डिपेंड करू? एखादा आकडा आणि बॅटिंग क्रम. 60+. 60+ जाण्याचा प्रयत्न. शेवटचा प्रश्न आज विचारेन. पाय बी टीमचं आयोजन पण मी उल्लेखही केला कॉमेंट्री करत असताना की ए असो बी असो ते सर्व एकत्र आहेत आणि मिळून ही स्पर्धा, ही जी मेहनत पाय बी टीमने केलेली आहे, जे आयोजन राखलं स्पर्धेविषयी काय सांगशील? मॅनेजमेंट कमिटीने जी मेहनत केली आहे स्पर्धेविषयी त्या काय सांगशील? पहिली गोष्ट तर आमची एकच टीम आहे, ए बी असं काय नाही. सर्व एकत्र टीम खेळतो आणि आयोजन खूप छान आहे आणि सर्वांनी मेहनत घेतली. बेस्ट ऑफ लक पाय टीम. टॉस कंप्लीट झाला आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण दादांच्या शुभ हस्ते देऊया कोल्ड ड्रिंक. टॉस कंप्लीट आणि टॉस जिंकला खाडी टीमने. प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. धन्यवाद विशालजी पाटील. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय एवन जोडी प्रेझेंट 09 शिवप्रतिष्ठान आयोजित कालाई माता चषक 2026 तुम्ही पाहताय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. भावेश पाटील आणि निखिल पाटील हे दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. 50 धावा दाफलकावरती बनल्या. 51 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या संघासमोर ठेवलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवरती प्रिन्स षटक क्रमांक पहिला. हो, पहिलाच बॉल खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्रामध्ये खेळले, त्या ठिकाणी फिल्डर आहे डीपमध्ये. फक्त एकच धाव मिळेल. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता फलंदाज भावेशनं, परंतु कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एक धाव मिळाली. भावेशच्या खात्यामध्ये एक धाव. या ठिकाणी रविकांतजी देवळीकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत पाये गावातील आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. प्रिन्स लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस कमी गतीने चेंडू टाकला होता. स्लोवर वन होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूला घेतलेलं वळण आपल्याला पाहायला मिळालं आणि ते आणखीन एक चांगला चेंडू प्रिन्स यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये देखील प्रिन्स याने भरपूर इम्प्रेस केलं होतं गोलंदाजी करत असताना. त्यांची गोलंदाजी खूप चांगली राहिली आणि इथे देखील जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला प्रिन्स यांच्या माध्यमातून. हो, यावेळेस देखील वेगवान चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, परंतु याही चेंडूवरती निखिल पाटील संघर्ष करतोय. जबरदस्त गोलंदाजी प्रिन्स करतायत. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चंद्रकांतजी देवळीकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. प्रत्येक षटकारासाठी निखिल पाटील आणि भावेश पाटीलसाठी उत्तम देवळीकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. हो, यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय, परंतु कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. जबरदस्त झेल पाहायला मिळाला आणि पहिला धक्का या मॅच मध्ये ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या टीमला बसतोय. निखिल पाटील बॅक टू द पेव्हिलियन.
थँक्यू. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता खरं तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने चेंडू टाकला होता. लाईन लवकर पीक केली परंतु टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते निखिल पाटील. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता खरं तर इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळला होता. कव्हर क्षेत्रामध्ये जबरदस्त हजरजबाबीपणा त्या ठिकाणी फिल्डरने दाखवला आणि कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पहिला धक्का टीम ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या टीमला बसलाय. निखिल पाटील फारसं काही करू शकलेला नाही आहे या मॅचमध्ये आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत. नवीन फलंदाज अमोल तांगडी मैदानावरती दाखल होतोय. प्रिन्स पुन्हा एकदा हो यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. कव्हर क्षेत्रामध्ये केलेत फिल्डर आहेत त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये पुढे आलेत आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. खरं तर एकच धाव याही चेंडूवरती पाहायला मिळते. संघाची धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. 2 धावा दाफलकावरती. आतापर्यंत या मॅच मध्ये षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 51 धावांचं टार्गेट. जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली. हो चॉप केलाय अगदी कापलाय चेंडूला पॉइंटला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. चेंडू थांबलाय आणि इथे एकच धाव मिळेल भावेशला देखील. पहिल्या षटकामध्ये प्रिन्स याने भरपूर इम्प्रेस केलाय. मागील मॅचमध्ये देखील प्रिन्स यांची गोलंदाजी खूप चांगली राहिली. याही मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये निखिल पाटीलला त्यांनी बाद केलं आणि या षटकामध्ये अवघ्या 3 धावा त्याने खर्च केल्यात. लाजबाब बॉलिंग परफॉर्मन्स बाय प्रिन्स. कमालीची गोलंदाजी अफलातून कार्य या षटकामध्ये प्रिन्स यांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं भावेश पाटील फॉर्मात असलेला फलंदाज आहे परंतु त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने या मॅचमध्ये आलेले नाही आहेत आणि इथून जर पाहिलं ना हा सामना ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या टीमला जिंकायचा असेल ना तर भावेशला चालावं लागेल. भावेशला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. कोणत्याही क्षणी तो मोठा फटका खेळू शकतो. सरकार क्रिकेट असोसिएशनच्या सरकार आमदार चषकामध्ये मालिकावीर बाईक भावेश याच्या नावावरती राहिली होती आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये त्याच्याकडे भरपूर सारे अपेक्षा असतील ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या टीमच्या. इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 18 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये प्रिन्स यादव या गोलंदाजानं अधिराज्य गाजवलं. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याने इम्प्रेस केलं भरपूर इम्प्रेस केलं कारण फक्त 3च धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती निखिल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय परंतु स्ट्रायकिंग एंडवरती भावेश पाटील. 18 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. इथून याही षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजाला. हो यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फिल्डर नाही. बॉल चालला डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी भावेश यांच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता आउटसाइड ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू होता. त्या चेंडूला स्लॅश केलाय. अगदी पॉईंटच्या डोक्यावरून स्ट्रोक सजवलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना भावेश यांच्या बॅटमधून या 4 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात या षटकाची राहिली. निखिल यांच्या विरोधात हा दमदार फटका पाहायला मिळाला. हो यावेळेस लीव केल्या सोडून दिलाय चेंडूला. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू होता. पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. 8 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं सुरुवात खूप चांगली केली होती बाफाने या टीमने. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा परंतु या षटकामध्ये धावा येताना आपण पाहिलं सुरुवातीच्या चेंडूवरती परंतु इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. फुटवर्कचा वापर जरूर केला परंतु चेंडूपर्यंत पोहोचले नव्हते. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इथे देखील स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता भावेशला आणि एक्झिक्यूट करता आलेला नाही आहे. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज निखिल यांच्या माध्यमातून. निखिल प्रभावित करतायत. वेगवान गोलंदाजी करत असताना त्यांची पिचिंग देखील खूप चांगली पाहायला मिळते. फलंदाजाला रीड करून मागील चेंडू त्यांनी डिलिव्हर केला होता. लाजवाब चेंडू पाहायला मिळाला. हो यावेळेस देखील बॅकफुटला गेले होते खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे देखील यष्टीरक्षक मिस्टेक करतायत आणि बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमा रेषेजवळ आणि तिथे जर पाहिलं ना तर चेंडू थांबलाय आणि ते बाईकच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या आकड्यावरती. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केला. चेंडू वाईट आहे की नाही अगदी हे पाहिलं जाईल. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला
एक रिव्ह्यू दिलेला आहे आणि त्या रिव्ह्यूचा वापर या ठिकाणी ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी संघाच्या भावेशने केला आहे असंच म्हणावं लागेल. कारण पंचाने जर पाहिलं तर व्हाईट बॉल दिला नव्हता आणि लगेच चॅलेंज केलाय त्यांच्या निर्णयाला. आणि डिका स्पोर्ट्स लाईव्हचा टेक्निकल सपोर्ट या ठिकाणी घेतला जाईल. चेंडू वाईट आहे की नाही, खरं तर ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू जरूर आहे, परंतु आमचे पंच या ठिकाणी पाहणी करतील. खरं तर या मॅचमध्ये प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव फार महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी, त्यामुळे हा निर्णय भरपूर महत्वाचा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू जरूर आहे, परंतु चेंडूची पिचिंग, तदनंतर फलंदाजाचा फुटवर्क, या सर्व गोष्टी या ठिकाणी पाहिल्या जातील आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. परंतु इथे जर पाहिलं ना तर चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे बाफाने संघाने. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा. इट्स अ व्हाईट बॉल आणि इथे जर पाहिलं तर व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल, म्हणजेच या चेंडूवरती तब्बल 3 धावा मिळतील. कारण बाईकच्या स्वरूपात 2 धावा घेतल्या आणि व्हाईटच्या स्वरूपात धाव देखील इथे पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा. देखील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. हो, यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि इथे देखील व्हाईट बॉल पाहायला मिळाला. मागील 2 चेंडू निखिल यांचे खराब राहिलेत. भावेश यांच्या बॅटमधून चौकार आला, तदनंतर सातत्याने व्हाईट बॉल आपण या षटकामध्ये निखिल यांच्या माध्यमातून पाहतोय. खऱ्या अर्थानं लेन चांगली मेंटेन करावी लागेल आणि इथून जर पाहिलं तर टप्पा, वलन, गती याचा सुवर्ण मध्य या षटकामध्ये गोलंदाजाला साधावा लागणार आहे. कारण भावेश पाटील यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना फलंदाज अगदी जर पाहिलं फॉर्मात आहे आणि अगदी त्याच्या विरोधात बीमर चेंडू आणि या चेंडूला हुक केलाय, बॉल चाललाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. भावेश यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू. खराब चेंडू पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं भीमर चेंडू होता आणि या चेंडूवरती हुक करत असताना भावेशच्या बॅटमधून तब्बल 4 धावा. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आतापर्यंत भरपूर साऱ्या मिस्टेक या षटकामध्ये निखिलने केलेत. सुरुवातीला व्हाईट बॉल टाकले, तदनंतर बीमर बॉल, नो बॉल आणि त्या चेंडूवरती मोठा फटका भावेश पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. पुढचा चेंडू फ्रीडचा असेल. खरं तर या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट झालाय असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु या षटकामध्ये धावा येताना आपण पाहतोय. हो, यावेळेस देखील वेगवान चेंडू, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळतोय निखिल यांच्या माध्यमातून. सातत्याने निखिल या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथून त्याला आक्रमण करावा लागेल. कारण आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि या तंत्राचा आणि मंत्राचा वापर या मॅच मध्ये निखिल या गोलंदाजाला करावा लागेल. परंतु सातत्यानं वाचण्याचा तो प्रयत्न करतो. व्हाईट बॉल टाकले गेलेत, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा या षटकामध्ये आलेले आहेत. हो, कमी गतीने चेंडू टाकलाय, फील्डचा चेंडू आहे, त्या ठिकाणी फिल्डर वेगाने धावतात. बॉल जातो डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा बॉल सीमारेषा ओलांडतोय. भावेश यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू. नशिबाची साथ मिळाली भावेशानं असंच म्हणावं लागेल. कारण प्रॉपर टायमिंग करता आलं नव्हतं या चेंडूवरती. लिडिंग एज लागली होती, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होते, त्याने चेंडूचा जरूर पाठलाग केला, परंतु बॉल थांबला नाही आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक चौकार या मॅच मध्ये पाहायला मिळाला. विद्यमान उपसरपंच सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं हार्दिक स्वागत. इथे झेल सुटलाय, मिस्टेक केलेली आहे. मिड विकेट रिसनला त्या ठिकाणी फिल्डर होते. सोपा झेल होता, भावेश पाटील यांचा झेल होता आणि भावेश याला जीवदान मिळालंय असंच म्हणावं लागेल. जेव्हा जेव्हा झेल सुटलेत ना तेव्हा तेव्हा संघ अडचणीमध्ये सापडलेत आणि याही मॅच मध्ये भावेश यांचा झेल सोडणं संघाच्या किती हिताचं राहील हे देखील पाहावं लागेल. कारण भावेश चांगल्या फॉर्मात आहेत आणि त्यांचा झेल सुटला या मॅच मध्ये आणि खऱ्या अर्थानं ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी संघाच्या हिताचं राहिलंय. येणारे 14 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी
या टीमला. गोलंदाज निखिल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओ बॅकफुटला गेले परंतु पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅकफुट पंच पाहिला मी याला. सुरुवातीला असं वाटलं होतं की पुढे जाऊन खेळतायत परंतु स्वतःला थांबवलं आणि तिथून जर पाहिलं तर एक बॅकफुट पंचचा फटका फलंदाज अमोल यांच्या बॅटमधून कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर होते त्या ठिकाणी आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24 धावा धाव फलकावरती. अमोल देखील चांगली साथ देत आहेत भावेशांना. खरं तर सिंगल डबल्स घेण्याचं कार्य अमोल देखील करतोय या मॅच मध्ये. हो यावेळेस देखील चांगला स्ट्रोक ऑफ साईडला त्या ठिकाणी जर पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर वेगाने धावलेत. फिल्डिंग चांगली आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. निवृत्ती त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. 51 धावांचा पाठलाग करत असताना ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या संघाने धाव फलकावरती धावा केल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. या उलट बापाने संघ मैदानावरती बॅटिंग करत होताना तेव्हा त्या संघाने देखील 2 षटकांमध्ये 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा बनवल्या होत्या. अगदी सेम धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. परंतु येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 25 धावा बनवायच्या आहेत टीम ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडीला. या मॅच मध्ये काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा. कान्हाई माता चषक 2026 यशस्वी क्रीडा स्पर्धा. A1 जोडी प्रमोदजी देवलीकर आणि प्रणयजी रायकर यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे या सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती निवृत्ती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता. भावेश आणि अमोल या 2 फलंदाजामध्ये चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पहिल्या विकेटसाठी भागीदारी झालीच नव्हती. अमोल मैदानावरती आला आणि खऱ्या अर्थानं खूप चांगली साथ देतोय या मॅच मध्ये भावेश पाटीलला आणि आतापर्यंत 2 फलंदाजामध्ये उपयुक्त भागीदारी आपण पाहतोय या मॅच मध्ये. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता. पहिला सामना खूप मोठ्या फरकाने ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी संघाने जिंकला होता परंतु या सामन्यामध्ये 51 धावांचं टार्गेट आणि खूप चांगली लढत आतापर्यंत बाफाने या संघाने दिलेली आहे या टीम समोर. आणि इथून जर पाहिलं ना तर 12 चेंडू मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. निवृत्ती बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. अमोल साडी पुढे आले होते खेळण्यासाठी परंतु स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकलेले नाही. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचतायत. चेंडूला स्टॉप करतायत आणि इथे फक्त एकच धाव मिळेल. अमोल यांनी 3 चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 धावा. स्ट्राईक रोटेट करण्याचं कार्य त्यांनी या मॅच मध्ये केलेलं आहे. त्याला ठाऊक आहे भावेशच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत आहेत. त्याचे आयसेट चांगले झालेले आहेत आणि त्याला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं गरजेचं आहे आणि तेच कार्य या मॅच मध्ये अमोल करतोय आणि ते त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. येणारे 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 24 धावा. प्रत्येक चेंडू मागे सामन्याचं समीकरण या ठिकाणी बदलताना आपण पाहतोय. एक रोमहर्षक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस वेगवान चेंडू होता. थोडीशी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑप्समच्या बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला चेंडू आणि त्याच मुलीच की काय इथे जर पाहिलं तर भावेश थोडेसे अपयशी राहिले. या चेंडूवरती स्ट्रोक एक्झिक्यूट त्यांना करता आलेला नाही. फुटवर्कचा वापर जरूर करतायत. स्ट्रोकसाठी जागा बनवतायत परंतु निवृत्ती यांच्याकडे वेग प्रचंड आहे आणि त्या वेगाचा तो वापर करतोय. वेगवान गोलंदाजी निवृत्ती यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट. हो यावेळेस फटका फसलाय भावेश यांचा. फिल्डर आहे त्या ठिकाणी विकास वायडा. मिस्टेक होणार नाही. महत्वाची विकेट ज्या विकेटची आवश्यकता होती ना तीच विकेट या मॅच मध्ये निवृत्तीने घेतलेली आहे. फलंदाज भावेशला बाद केलाय. फलंदाज बाद. थँक्यू.
खरं तर भावेशसाठी हा ट्रॅप रचला होता. सुरुवातीचे चेंडू जर पाहिलं तर थोडेसे ओव्हरपिच होते, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. भावेशसाठी हा सरप्राईज चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची भरपूर मोठी लिडिंग एज आणि यष्टांच्या मागे विकास वायडा, सेफ हँड, कमालीचा झेल त्यांनी टिपलाय. नवीन फलंदाज अतुल तांगडी मैदानावरती दाखल होतोय. मागील मॅच मध्ये देखील उपयुक्त धावा अतुल यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये त्याला बरसावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. कारण इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. गोलंदाज निवृत्ती ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील वेगवान, तेच तर 8 चेंडू वेगावरती स्वार झालाय. काय प्रचंड वेग धारण केला या गोलंदाजाने, भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. आणखीन एक चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक केलाय बाफाने संघाने या मॅच मध्ये. इक्वेशन सुरुवातीला जर पाहिलं ना तर 12 चेंडू मध्ये 25 धावा बनवायच्या होत्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव 4 चेंडू मध्ये या गोलंदाजांनी खर्च केलेली आहे. लाजवाब गोलंदाजी. अगदी जर पाहिलं तर फलंदाजांची भंबेरी उडवली आहे या षटकामध्ये. मोठा फटका अजिबात खेळू दिलेला नाही आहे. गोलंदाज निवृत्ती पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील टायमिंग करू शकलेलं नाहीये. बॉल बॅक ड्राईव्ह, वा निवृत्ती, वा वा, जबरदस्त कामगिरी करतायत. आणखीन एक डॉट बॉल आणि ते दबाव जाणवतोय ब्रह्मावती स्पोर्ट खाडी या संघावरती. कारण या षटकामध्ये 5 चेंडू टाकलेत आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. लाजवाब गोलंदाजी. खऱ्या अर्थानं निवृत्ती आज खूप चांगली कामगिरी करतायत. फिल्डिंग करत असताना प्रभावित केलं, परंतु गोलंदाजी करत असताना देखील प्रभावित करतायत या सामन्यामध्ये. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते निवृत्ती यांच्या माध्यमातून. हो, यावेळेस जर पाहिला तर वेगवान चेंडू होता, परंतु फलंदाजाच्या आवाक्याबाहेर पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल आणि 1/4 ओव्हरचा इशारा देखील निवृत्तीला दिला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली होती 28 धावा. येणारे 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 23 धावा. हा चेंडू भरपूर निर्णायक आहे, हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे आणि या चेंडूवरती मोठा फटका येणं फार गरजेचं आहे खाडी संघासाठी. हो, इथे देखील चेंडूला सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. आणखीन एक खराब बॉल पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं मागील 2 चेंडू जर पाहिले तर वाईट राहिलेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा निवृत्तीने खर्च केलेत, परंतु सुरुवातीचे 5 चेंडू त्यांचे खूप कमालीचे राहिलेत. आणि इक्वेशन इथे जर पाहिलं ना तर येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. आदरणीय सन्माननीय काशीनाथजी देवळीकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती निवृत्ती, स्ट्रायकिंग एला अतुल तांगडी. गोलंदाज तयार. हो, खोलात टाकला होता, डिगआउट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनचा फिल्डर वेगाने चेंडू वरती आलाय. फक्त एकच धाव घेतली जाईल. अतुलने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, स्वतःवरती विश्वास दाखवलाय. परंतु इथून जर पाहिलं तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा निवृत्ती या गोलंदाजाने खर्च केले आहेत. आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या संघाने 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा खर्च केल्यात. येणारे 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 21 धावा. काय सामना रंगलाय. अतुल तांगडी जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत अशा पल्लवीत असतील ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी या टीमच्या. कारण तो सातत्याने मोठे फटके खेळू शकतो, त्याच्याकडे क्षमता आहे आणि अशा परिस्थितीचे आदर्श वध खेळाडू आहेत अतुल तांगडी. आणि त्यामुळे त्यांच्याकडून अशा सिच्युएशनला कशी बॅटिंग करावी हे त्यांना ठाऊक देखील आहे. 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार फलंदाजांनी ठोकले तर रोशन तांगडे आणि अमर तांगडे यांच्याकडून 1,000 रुपयाचा पारितोषिक असेल. इथून जर पाहिलं ना तर 6 चेंडूमध्ये 21 धावा बनवाव्या लागतील. ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी संघ पहिला सामना खूप चांगल्या फरकाने या संघाने जिंकला, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी हा संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. परंतु सामना अजून संपलेला नाही आहे. इथून देखील ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडी संघ या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो, परंतु इथून मोठे फटके खेळावे लागतील आणि ती जबाबदारी या मॅच मध्ये अतुल या फलंदाजाला स्वीकारावी लागेल. काय जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक सामना रंगतदार या क्रीडा स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलाय. हाही सामना अगदी तसाच काही. इक्वेशन जर पाहिलं तर 7 चेंडू 21 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती सोनू यादव
हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना सोनू यादवच्या बॅटमधून आलेल्या 27 धावा या मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेल्या, परंतु गोलंदाजी करत असताना देखील त्याला इथे इम्प्रेस करावं लागेल. गोलंदाज तयार, सोनू यादव राईट आर्म राऊंड विकेट. अतुल साठी फुल टॉस चेंडू होता, गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न, फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि इथे जर पाहिलं तर काय घडलंय आणि इथे बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला अतुल यांच्या बॅटमधून. खरं तर अजय त्या ठिकाणी होते लॉंग लेग रिझन मध्ये आणि अजयने मिस्टेक केली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना चौकार आलाय अतुल यांच्या बॅटमधून. पहिल्या डावामध्ये अतुल यांच्या गोलंदाजीवरती सोनू यादव याने सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले होते. इथे देखील जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती सोनू यादव आणि बॅटिंग करण्यासाठी अतुल तांगडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेट. हो, यावेळेस मोठा फटका पुल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, सिक्सर. थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय अतुल तांगडे यांच्या बॅटमधून. विस्फोटक आणि विध्वंसक फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना या उभ्या मैदानाला त्याने देखील षटकार दाखवलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला अतुल यांच्या बॅटमधून. येणारे 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सोनू यादव या गोलंदाजावरती आक्रमण केलंय. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर रोशन तांगडे आणि अमर तांगडे यांच्याकडून 1,000 रुपयाचा पारितोषिक अतुलसाठी. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर जबरदस्त बॅटिंग करतायत अतुल. गोलंदाजी करत असताना त्याच्या गोलंदाजीवरती धावा आल्या, परंतु बॅटिंग करत असताना मोठे फटके खेळतात. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजय त्या ठिकाणी पुन्हा एकदा धावलेत, फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय. अमोल त्या ठिकाणी थोडेसे मागे राहिले होते, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 42 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. 21 धावा डिपेंड करायच्या होत्या, परंतु अतुल काय जबरदस्त बॅटिंग करतोय. अगदी 1 मॅन आर्मी सारखा तो मैदानावरती अगदी किल्ला लढवतोय या मॅच मध्ये, असंच म्हणावं लागेल. परंतु सोनू यादव इथून कमबॅक करावं लागेल. एक चांगला चेंडू टाकावा लागेल या मॅच मध्ये. हो, फुल टॉस बॉल, याही चेंडूवरती केला हल्ला, बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक धमाकेदार षटकार. बॉल थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग करतोय अतुल नावाचं वादळ मैदानावरती घोंगावतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केला या चेंडूवरती आणि सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6वाला षटकार फलंदाज अतुल तांगडीच्या बॅटमधून. कान्हाई स्पोर्ट पाये ए संघाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. कान्हाई स्पोर्ट पाये संघाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठासमोर या. येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. 6 चेंडू मध्ये 21 धावा बनवायच्या होत्या. आतापर्यंत या मॅच मध्ये या षटकामध्ये 4 चेंडू मध्ये 18 धावा बनल्यात. जबरदस्त बॅटिंग करतायत अतुल. खरं तर ॲज अ फिनिशर म्हणून त्याचा रोल आहे या संघामध्ये आणि आज खऱ्या अर्थानं जबरदस्त तो कामगिरी करतोय. गोलंदाजी करत असताना अतुल यांच्या गोलंदाजीवरती देखील सलग 3 चेंडूवरती 3 षटकार सोनू यादव या फलंदाजाने ठोकले होते आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर सोनू यादव गोलंदाजी करतायत, परंतु अतुल तांगडी या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग करतायत. सलग 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. ओव्हर द विकेट सोनू यादव हो खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील जर पाहिलं तर स्क्वेअर क्रिजर मध्ये अजय त्या ठिकाणी वेगाने धावतात. 1 धाव मिळाली, सेकंडचा कॉल केलाय. अमोल त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्यासाठी रेडी आहेत. गॅदर करता आलेला नाहीये. इथे 2 धावा. स्कोर इज अ लेवल. खराब कामगिरी बाफाने या संघाने या मॅच मध्ये केलेली आहे असंच म्हणावं लागेल. काय सामना, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अतुल याचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे. येणारे 1 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता.
इच अँड एव्हरी रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. प्रत्येक धावेला महत्व आहे या क्रिकेटमध्ये. खरं तर क्रिकेटमध्ये एका धावेला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि निवडणुकीमध्ये एका मताला फार महत्व आहे. जाऊन विचारा त्या विद्यार्थ्याला, जो विद्यार्थी परीक्षेत एका गुणामुळे नापास झालाय. जाऊन विचारा त्या उमेदवाराला, जो उमेदवार निवडणुकीमध्ये एका मताने पराभूत झालाय. आणि जाऊन विचारा त्या क्रिकेट संघाला, जाऊन विचारा कान्हाई स्पोर्ट पाये बी संघाला. एका धावेनं अगदी जो पराभव असतो ना, तो फार जिवारी लागतो. आणि याही मॅच मध्ये एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. काय सामना रंगलाय, कारण सुरुवातीच्या 5 चेंडूमध्ये 20 धावा बनल्या आहेत आणि ते एका चेंडूवरती 1 धाव बनवायची आहे. एका चेंडूवरती 6 धावा बनवणं सोपं आहे, परंतु एका चेंडूवरती 1 धाव बनवणं देखील भरपूर कठीण. चला स्पीडअप करा, लगेच सामन्याला सुरुवात करा. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. अतुल तांगडी या मॅच मध्ये हिरो राहिलाय, परंतु ही धाव त्याला बनवावी लागेल. इथून धाव त्याला करावीच लागेल या मॅच मध्ये. सोनू यादव आतापर्यंत 20 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये आणि खऱ्या अर्थानं इथून या मॅच मध्ये एक चांगला चेंडू सोनू यादवला टाकावा लागेल. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ खर्च होते. विकास वायडा लगेच फिल्डिंग सेटअप करा. आदरणीय सन्माननीय नीतूजी भगत यांना विनंती करतोय, आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. मालोडी गावातील युवा व्यक्तिमत्व आणि त्यांना विनंती करतोय, आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. नीतूजी भगत बॉलिंग ट्रॅक वरती. सोनू यादव राईट आर्म राऊंड विकेट, स्ट्रायकिंग एंडला. अतुल इथे जर पाहिलं तर रनवे मध्ये थोडासा अडथळा जाणवला, त्या ठिकाणी स्वतःला थांबवलं. एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. काय सामना पाहायला मिळतोय. प्रत्येक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहे. सर्वांचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने या स्पर्धेवरती प्रेम केलंय. गोलंदाज तयार हो, इथे मोठा फटका, चेंडू हवेत आहे. फिल्डर पोहोचतील का नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि ते सामना फिनिश केलाय अतुल तांगडी. अफलातून खेळ साकारलाय आणि ब्रह्मावती स्पोर्ट खाडी संघाने या मॅच मध्ये बाफाने या टीमचा पराभव केलाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. टीम ब्रह्मावती स्पोर्ट खाडी, भावेश पाटील, अतुल तांगडी. थँक्यू. काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे अमरावती स्पोर्ट्स खाडी संघाने. 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता होती. अतुल तांगडी मैदानावरती दाखल झाला आणि जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. अतुल या आमच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा. तब्बल 27 धावा आणि 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता होती ना, अफलातून खेळ त्याने साकारला आणि वन मॅन आर्मी अर्थातच वन साइड हिरो आपल्या संघासाठी ठरलाय अतुल तांगडी. मी काशीनाथजी देवलीकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करायचा आहे. वैभव म्हात्रे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आकर्षक ट्रॉफी, तदनंतर हर्ष रायकर, आकाश कोंडसकर, अक्षय ठाकूर यांच्याकडून प्राप्त झालेलं शीतपेय आणि मंदार मुकादम यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं कलिंगड आपण देतोय अतुल याला. जबरदस्त कामगिरी केली. 6 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्या आणि इंडिव्हिज्युअली 27 धावा आपल्या संघासाठी नॉट आऊट या फलंदाजाने बनवल्या. अर्थातच अतुल तांगडी